तर माळशिरस तालुक्यामध्ये सर्व 9 जिल्हा परिषदा आणि 18 पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली, आपण पाहूयात। आपल्यासोबत माळशिरसचे आमदार आहेत उत्तमराव जानकर। 9 जिल्हा परिषद, 9 दुनी 18 पंचायत समिती आणि सफळा साफ ठरले। हे ठरलेलं आहे, जनतेने ठरवून टाकलेलं आहे। या पालकमंत्र्यांनी आणि या प्रशासनाने अतिशय दहशतीनं सरकारच्या एक कसा गैरवापर करायचा याचा हा मूर्तिमंत नमुना होता। अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं। ही लोकशाहीचा उत्सव होता आणि बेमाप पैशाचा वापर, असा पैशाचा वापर म्हणजे हे 25% कमिशन घेतात या कॉन्ट्रॅक्टमधून का 50% घेतात, खरोखर म्हणजे गंभीर बाब या राज्यामध्ये झालेले आहे। भारतीय जनता पार्टी आणि पैसा हे समीकरण कुठल्याच जाती धर्माचा यांना समर्थन नाही। पण या तालुक्यामध्ये यांचं मशीन साफ झालेलं आहे आणि उद्या तो म्हणजे आता तुम्हाला निकालामध्ये कळेल। मला सांगा, पार्सलचं काहीतरी सारखं चालू असते तुमचं, कुठलं पार्सल कुठं पाठवायचं? नाही, ते आता घंटागाडीतूनच पार्सल बीडला जाणार। आता त्याचा शेवट झाला, ही 4थी निवडणूक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हे चित्र मोठ्या ताकदीनं लोकांनी मतदान केलेलं आहे। म्हणजे जो फरक आहे तो 5,000पासून पुढं सगळ्या उमेदवारांचा जिल्हा परिषदेच्या राहणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, वेळापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।